नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या लेक्चरमध्ये. आपण आज पॅरामेट्रिक फंक्शन हा पार्ट बघणार आहोत डिफरन्सिएशनमधला, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ अ पॅरामेट्रिक फंक्शन. आता पॅरामेट्रिक फंक्शन काय असतं हे आपण लास्ट इयरला फंक्शन या चॅप्टरमध्ये बघितलं आहे. ओके, तरी पण मी इथं जे स्टेटमेंट लिहिलेलं आहे त्या स्टेटमेंटवरून तुम्हाला अंदाज आला असेल की पॅरामेट्रिक फंक्शन म्हणजे काय. बघा, स्टेटमेंट बघितलं की लगेच लक्षात येतं आपल्याला की एक्स आणि वाय हे दोन फंक्शन आहेत, आणि एक्स हे कुणाचं फंक्शन आहे? टीचं फंक्शन आहे, आणि वाय हे पण कुणाचं फंक्शन आहे? टीचं फंक्शन आहे. राईट, वेअर टी इज अ पॅरामीटर. आणि महत्वाची गोष्ट काय की वाय हे एक्स डिफरन्शिएबल फंक्शन आहे. ओके, वाय हे एक्स डिफरन्शिएबल फंक्शन आहे, पण वाय हे एक्स डायरेक्ट फंक्शन नाही आहे. तर वाय हे टीचं फंक्शन आहे, एक्स हे टीचं फंक्शन आहे. मग ज्यावेळेस वाय आणि एक्स हे दोन व्हेरिएबल कुठल्या तरी एका व्हेरिएबलचं फंक्शन असतात त्यावेळेस आपण त्याला पॅरामीटर म्हणतो, त्याला पॅरामेट्रिक फंक्शन म्हणतो. आता टी, ह्या केसमध्ये टी हा पॅरामीटर घेतलाय, आपण थीटा पॅरामीटर घेतलेला बघितलाय. काही केसमध्ये दुसरा कुठला तरी ए पॅरामीटर असेल. ओके, मग आता आपलं स्टेटमेंट काय आहे बघा. पॅरामेट्रिक फंक्शनबद्दल तर मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलं. आता आपल्याला पॅरामेट्रिक फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. आता डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं, तर त्यासाठी स्टेटमेंट आहे. काय काय दिलेलं असतं तुम्हाला, तर एक्स आणि वाय हे दोन व्हेरिएबल्स हे टीचं फंक्शन आहे, म्हणजे एक्स हे टीचं फंक्शन आहे, वाय हे टीचं फंक्शन आहे. आणि कसं फंक्शन आहे तर डिफरन्शिएबल फंक्शन आहे, म्हणजे तुम्हाला एक्सचा विथ रिस्पेक्ट टू टी डेरिव्हेटिव्ह घेता येतो, वायचा पण विथ रिस्पेक्ट टू टी डेरिव्हेटिव्ह घेता येतो, असं त्याचं म्हणणं आहे. आणि ऑब्विसली वाय हे एक्सचं डिफरन्शिएबल फंक्शन आहे, म्हणजे डी वाय बाय डी एक्स एक्झिस्ट होतो, असं त्यांचं म्हणणं आहे. मग डी वाय बाय डी एक्स कसा काढायचा, तर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी टी ओव्हर डी एक्स बाय डी टी, म्हणजे वायचा विथ रिस्पेक्ट टू टी डेरिव्हेटिव्ह घ्या, डिवायडेड बाय एक्सचा विथ रिस्पेक्ट टू टी डेरिव्हेटिव्ह घ्या. ओके, फक्त कंडिशन काय आहे की तुमचा डिनॉमिनेटर मस्ट बी नॉन झिरो, म्हणजे डी एक्स बाय डी टी हा नॉन झिरो पाहिजे, तो झिरो असता कामा नये. आता हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता जसं आपण ह्याच्या आधी कॉम्पोजिट प्रूव्ह केलं, लॉगॅरिथमिक प्रूव्ह केलं, तसंच इम्प्लिसिट प्रूव्ह केलं, तसंच पॅरामेट्रिक पण प्रूव्ह करणार. पहिल्यांदा आपण जे व्हेरिएबल्स आहेत त्याच्यातले इन्क्रिमेंट्स घेणार, इन्क्रिमेंटरी रेशो घेणार, त्यानंतर लिमिट्स घेणार, लिमिट सेपरेट करणार, दिलेले कोण डिफरन्शिएबल आहेत त्याप्रमाणे कुठली तरी एक साईड एक्झिस्ट होईल, इक्वॅलिटी आहे म्हणून दुसरी साईड एक्झिस्ट होतं असं सांगणार. नो चेंज, आउटलाईन आपली तीच. ओके, मग बघा प्रूफमध्ये. सो लेट किती व्हेरिएबल्स आहेत? 3, एक्स, वाय आणि टी. लेट डेल्टा टी बी इन्क्रीमेंट इन टी. काय केलं? डेल्टा टी ही इन्क्रीमेंट असेल टी मधले, त्यानंतर डेल्टा एक्स बी इन्क्रीमेंट इन एक्स अँड डेल्टा वाय बी इन्क्रीमेंट इन वाय. ओके, इन्क्रीमेंट झाल्या सगळ्या. त्यानंतर आता तुम्हाला काय काय दिलेलं आहे, ह्या सगळ्या इन्क्रीमेंट आहेत. सो हिअर डेल्टा टी इज नॉट इक्वल टू 0, डेल्टा एक्स इज नॉट इक्वल टू 0, डेल्टा वाय इज नॉट इक्वल टू 0. ओके, हे महत्त्वाचं, कारण आपण या इन्क्रीमेंट घेतलेत आणि त्या कशा पाहिजेत? नॉन झिरो पाहिजेत. आता तुम्हाला काय दिले? एक्स हे टी, एक्स इज इक्वल टू एफ ऑफ टी, वाय इज इक्वल टू जी ऑफ टी, हे पण गिव्हन आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? इन्क्रिमेंटरी रेशो घ्यायचा आहे. आता इन्क्रिमेंटरी रेशो घ्यायच्या आधी आपल्याला दोन प्रूफचा अनुभव आहे. सो ते जे एक स्टेटमेंटमध्ये असतं लिमिट घेतल्यानंतरचं, ते तुम्ही इन्क्रिमेंटरी रेशो घेतल्यानंतर लिहिलं तरी चालेल, आधी लिहिलं तरी चालेल, पण आपल्या लक्षात असेल तर आधी लिहिणं कधीही बेटर, म्हणजे परत ते मध्ये लिमिटमध्ये ते कुठं मध्ये आधी स्टेटमेंट लिहायला नको आपल्याला. लक्षात आलं? मग स्टेटमेंट काय असतं, तर एक्स हे टीचं फंक्शन आहे, वाय हे पण टीचं फंक्शन आहे, बरोबर. सो हिअर ॲज डेल्टा एक्स अप्रोचेस टू 0 आय हॅव डेल्टा टी ऑल्सो अप्रोचेस टू 0. हे का लिहावं लागतं? कारण आपण घेताना लिमिट विथ रिस्पेक्ट टू एक्स घेणार ना.
म्हणजे तुमचं लिमिट विथ रिस्पेक्ट टू इकडं dy/dx आहे, इकडे dy/dt, म्हणजे आपण घेताना विथ रिस्पेक्ट टू टी घेणार, पण लेफ्ट हँड साईडला dy/dx आहे. मग इकडं टी, इकडं पण टी आलं की ह्याचं लिमिट विथ रिस्पेक्ट टू टी घेता येत नाही, म्हणून मी हे स्टेटमेंट लिहून टाकलं. आधीच क्लिअर केलं, परत ते गोंधळ नको. आता घ्या इन्क्रिमेंटरी रेशो. सो नाव टेक incrementary ratio. So what is incrementary ratio? It is delta y over delta x is equal to delta y over delta t over delta x upon delta. आता इन्क्रिमेंटरी रेशो घेतल्यानंतर आपण लिमिट घेतो. So taking limit as delta t approaches to 0 on both sides. So दोन्ही साइडला लिमिट घ्या, delta t approaches to 0. So what I have? Limit as delta t approaches to 0, delta y over delta x is equal to limit as delta t approaches to 0, delta y over delta t over delta x over delta t. ठीक आहे, दोन्ही साईडला लिमिट घेतले. त्यानंतर RHS चे लिमिट सेपरेट करा. आपण राईट हँड साईडचे लिमिट सेपरेट करू शकतो. सो दॅट इम्प्लाइज लिमिट, आता इथं मी स्टेटमेंट टाकलेलं आहे ॲज डेल्टा टी अप्रोचेस टू 0, डेल्टा एक्स ऑल्सो अप्रोचेस टू 0. सो इथं डेल्टा टी अप्रोचेस टू 0च्या ऐवजी मी डायरेक्ट लिमिट डेल्टा एक्स अप्रोचेस टू 0 लिहू शकतो, कारण मी ते आधीच लिहिले. जर तुम्ही इथं लिहिलं नसेल तर मग मात्र ते इथं टाकावं लागतं स्टेटमेंट. ओके, सो दॅट इज इक्वल टू, मी इकडचं लिमिट सेपरेट करतो. लिमिट ॲज डेल्टा टी अप्रोचेस टू 0, डेल्टा वाय ओव्हर डेल्टा टी, लिमिट ॲज डेल्टा टी अप्रोचेस टू 0, डेल्टा एक्स ओव्हर डेल्टा टी. राईट, नाव आय विल कॉल दिस ॲज इक्वेशन नंबर 1. आता बघा काय म्हटलेलं आहे त्यांनी, x is equal to f of t and y is equal to g of t are differentiable functions of t. याचा अर्थ x हे t चं डिफरन्शिएबल फंक्शन आहे, y हे पण t चं डिफरन्शिएबल फंक्शन आहे. राईट, सो हिअर we have x is a differentiable function of t. So that implies limit as a delta t approaches to 0, delta x over delta t is equal to dx by dt. कारण लिमिट डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएबल फंक्शन आहे म्हणजे लिमिट एक्झिस्ट होतच ना, त्याशिवाय ते काय डिफरन्शिएबल असेल. ऑल्सो y is a differentiable function of t. So what I have, limit as delta t approaches to 0, delta y over delta t is equal to dy by dt. Now put these values in equation 1. So from equation 1 we have limit as delta x approaches to 0, delta y over delta x is equal to इथं dy by dt over dx by dt. Now I'll call this as equation number 2. आता काय होतं इक्वेशन 2 चं बघा, इक्वेशन 2 मध्ये dy by dt अपॉन dx by dt RHS ला मिळालं. याचा अर्थ RHS चा डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होतोय. आणि इथं काय दिसतंय तुम्हाला, मध्ये इक्वालिटीचं साइन आहे, इक्वालिटीचं साइन आहे, RHS चा डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होतोय. मग जर RHS चा डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होत असेल आणि मध्ये इक्वालिटी असेल तर ऑब्विसली LHS चा पण डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट झालाच पाहिजे, त्यात काय वादच नाही. राईट,
सो मी इकडचं पुसतो. सो सिन्स RHS of equation 2 exist, therefore LHS of equation 2 must be exist. So therefore limit as a delta x approaches to 0, delta y over delta x is equal to dy by dx. So put that value is in equation 2. So therefore from equation 2 we have dy by dx is equal to dy by dt over dx by dt, provided dx by dt must be non-zero, and that is your proof. Okay, so that is how we will prove the statement for parametric function. ओके, आपल्याला प्रूफ आहेत बोर्डाच्या सिलेबसमध्ये. सो हे प्रूफ महत्त्वाचे आहेत आणि तुम्ही जर बघितलं असेल तर हे आपलं तिसरं प्रूफ होतं आणि त्याची आउटलाईन सेम होती. बाकीच्या तिन्ही प्रूफची आउटलाईन बघितली तर सेम आहे. मी सुरुवातीला सांगितलं होतं इन्क्रिमेंटरी रेशो, लिमिट सेपरेट, एक साईड एक्झिस्ट म्हणून दुसरी साईड एक्झिस्ट. फक्त आतमध्ये प्रेझेंटेशन कसं करताना एखादी स्टेप वर खाली होऊ शकते, त्यात काय विषय नाही. ते प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीनं लिहू शकते. एखादी स्टेप वरती जाते, एखादी स्टेप खाली होते, काय हरकत नाही तेवढं. पण आउटलाईन हीच पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट ही लिहिली गेली पाहिजे कंपल्सरी. ओके, सो अशा पद्धतीनं आपण पॅरामेट्रिक फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह प्रूफ करणार. नाव ह्या फॉर्म्युल्यावरती आता आपल्याला काही एक्झाम्पल्स बघायचे आहेत. ओके, म्हणजे तुम्हाला एक्स आणि वाय हे वेगळ्या कोणत्या तरी पॅरामीटरचं फंक्शन दिलेलं असेल. नॉट नेसेसरी प्रत्येक वेळेस टी असेल, वेगळा पण असू शकतो. सो ते दिलं असेल तर आपल्याला dy बाय dx काढायचं आहे. बघूया मग 1 by 1. So we will start with exercise 1.4. Exercise 1.4 मधला क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन आहे फाइंड dy बाय dx. बघा 1 by 1 त्यातला पहिला. सपोज आय हॅव एकदम सिंपल प्रॉब्लेम घेतो. x इज इक्वल टू 80 स्क्वेअर अँड y इज इक्वल टू ट्वाइस 80. सो वी हॅव अ सोल्युशन. बघा पॅरामीटर पण मी बदललेला नाही, पॅरामीटर पण टीच आहे. x हा टीचा पॅरामीटर दिलाय, y हा पण टीचा पॅरामीटर आहे. मग आपल्याला dy बाय dx काढायचं आहे. मग आपला फॉर्म्युला काय आहे? dy बाय dx इज इक्वल टू dy बाय dt ओव्हर dx बाय dt. So we have to first find dy by dt and dx by dt. Means we have to differentiate y and x with respect to t firstly. Right? त्यानंतर आपण theorem वापरणार आणि मग dy by dx काढणार. So 1 by 1. So consider काय दिले? x is equal to 80 square. So differentiate with respect to t. So what I get? dx by dt is twice 80. Also, what is y? Twice 80. So differentiate with respect to t. So what is dy by dt? It is twice a.
सो dy बाय dt निघालं, dx बाय dt निघालं, डेरिव्हेटिव्ह काय अवघड होते का? नाही. मग सो वी हॅव, आपल्याकडे कुठला फॉर्म्युला आहे? dy बाय dx इज इक्वल टू dy बाय dt ओव्हर dx बाय dt. हा फॉर्म्युला लिहिणं मस्ट आहे. सो व्हॉट इज dy ओव्हर dx? So dy over dx is, now what is dy by dt? Twice a. What is dx by dt? Twice at. So what is dy over dx? Twice a and twice a will get cancelled. It is 1 over d. फक्त काळजी काय घ्यायची की डिनॉमिनेटर हा नॉन झिरो आला पाहिजे, डिनॉमिनेटर झिरो चालत नाही. ओके, सिंपल आहे एकदम, फार काय अवघड नाही. एक्स आणि वाय कुणाची तरी पॅरामेट्रिक फंक्शन्स असतील, त्यांचं विथ रिस्पेक्ट टू त्या पॅरामीटर डेरिव्हेटिव्ह घ्या, फॉर्म्युला वापरा, फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज टाका, dy बाय dx काढा. सिंपल, कुठंही कन्फ्यूज व्हायचं कारण नाही. ओके, बघूया आणखीन त्या टाईपचे काही एक्झाम्पल्स. सो सपोज आय हॅव, आता टी सोडून दुसरा एखादा घेतला मी, सपोज एक्स इज इक्वल टू साइन थीटा अँड वाय इज इक्वल टू से टॅन थीटा. सो आय हॅव अ सोल्युशन. आता एक्स हे कुणाचं पॅरामेट्रिक फंक्शन आहे? थीटाचं. वाय थीटाचं. सो हिअर x इज इक्वल टू साइन थीटा. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय असेल? थीटा. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा. सो व्हॉट इज dx बाय d थीटा? इट इज कॉस थीटा. त्यानंतर ऑल्सो व्हॉट इज y? इट इज टॅन थीटा. नाव डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा. So what is dy by d theta? ओके, टॅन थीटाचं डेरिव्हेटिव्ह. पुढं dy बाय dx चा फॉर्म्युला. सो वी नो दॅट, हा फॉर्म्युला मात्र लिहिणं मस्ट आहे. व्हॉट इज dy ओव्हर dx? इट इज dy ओव्हर dt अपॉन dx ओव्हर dt. So what is dy over dx? So dy over dx is, what is dy by dt? Sec square theta. What is dy by dt? What is dx by dt? d theta. I'm sorry, here you have theta. जे पॅरामीटर असेल ते घ्या. And what is dx over d theta? Cos theta. एवढं ठेवायचं असेल एवढं ठेवा. समजा तुम्हाला आणखीन पुढं सॉल्व करायचं आहे, आणखीन पुढं सिम्प्लिफाय होतं. कसं होतं? सेक स्क्वेअर म्हणजे 1 अपॉन कॉस स्क्वेअर. सो आय हॅव सेक स्क्वेअर इज 1 अपॉन कॉस स्क्वेअर आणि हा एक कॉस. सो आय हॅव कॉस क्यूब थीटा. राईट. आणि 1 अपॉन कॉस क्यूब काय असतं? सेक क्यूब. म्हणजे प्रूफला आला तर कदाचित तुम्हाला प्रूव्ह दॅट dy बाय dx इज सेक क्यूब थीटा असं पण म्हणतील. त्या केसमध्ये हे प्रूफ पण आलं. एवढं ठेवलं, नुसतं फाईंड dy बाय dx म्हणलं, एवढं ठेवा. ओके, म्हणजे एकच प्रॉब्लेम आहे, तो कसाही फिरवू शकतात. नॉट नेसेसरी तुम्हाला फक्त dy बाय dx फाइंड करायला सांगतील. ह्या केसमध्ये प्रूव्ह दॅट पण म्हणतील, dy बाय dx पण काढा म्हणतील. जेवढं सिम्प्लिफाय करता येईल आपण तेवढं सिम्प्लिफाय करायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. Now suppose now I'll move to question number 2. हेच करायचं आहे, फक्त थोडं फंक्शन कॉम्प्लिकेटेड असेल. बघूया. x इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा अँड y इज इक्वल टू कॉट क्यूब थीटा ॲट थीटा इज इक्वल टू पाय बाय 4.
π/6. काय करायचं इथं, तर dy/dx काढायचंच आहे, पण त्यांनी आणखीन काय वाढवलंय की नुसतं dy/dx काढू नका, तर त्या dy/dx ची ह्या पॉइंटला व्हॅल्यू काढा. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा dy/dx तर काढावं लागेलच ना. सो ते आपण आधी काढून घेऊया आणि त्यानंतर मग व्हॅल्यू पुट करूया. सो सोल्युशन. सो कन्सिडर, बघा आपल्या स्टेप कुठंही मागं पुढं होणार नाहीत, तसंच आपण प्रूव्ह करणार, तसंच आपण फाइंड करणार. x इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा. x चा विथ रिस्पेक्ट टू थीटा डेरिव्हेटिव्ह dx/d थीटा. आता कोसेक स्क्वेअर आहे, सो पहिल्यांदा स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह. सो आय हॅव 2 कोसेक थीटा इंटू d/d थीटा ऑफ कोसेक थीटा. राईट. कोसेक स्क्वेअर मध्ये पहिल्यांदा स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह, त्यानंतर कोसेक थीटाचा डेरिव्हेटिव्ह. सो व्हॉट इज dx/d थीटा? इट इज 2 कोसेक थीटा इंटू कोसेक थीटाचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक थीटा कॉट थीटा. सो व्हॉट इज dx/d थीटा? इट इज -2 कोसेक स्क्वेअर थीटा कॉट थीटा. इथं लगेच व्हॅल्यू पुट करू नका, केली तरी चालती, पण दोनदा कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा आपण dx/d थीटा असंच ठेवणार. आता y. सो नाव व्हॉट इज y? इट इज कॉट क्यूब थीटा. नाव डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा. सो व्हॉट इज dy/d थीटा? सो dy/d थीटा पहिल्यांदा कुणाचा डेरिव्हेटिव्ह? क्यूबचा. सो आय हॅव 3 कॉट स्क्वेअर थीटा d/d थीटा ऑफ कॉट थीटा. सो व्हॉट आय हॅव? dy/d थीटा इज 3 कॉट स्क्वेअर थीटा इंटू कॉट थीटाचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर थीटा. स्टेप बाय स्टेप जायचं, कुठंही गडबड करायची नाही. सो व्हॉट इज dy/d थीटा? इट इज -3 कॉट स्क्वेअर थीटा कोसेक स्क्वेअर थीटा. ह्याला करायचा ब्रॅकेट. जे आपण आन्सर्स काढतो ना त्यांना ब्रॅकेट कंपल्सरी आहे. हां, म्हणजे कसं चेक करताना फक्त तेवढा ब्रॅकेट बघितला जातो पहिल्यांदा. तो जर बरोबर असेल तर ऑब्विसली वरचं बरोबर असतंच, कारण वरती बरोबर आल्याशिवाय ब्रॅकेट बरोबर येत नाही. त्यामुळं आपण जे काय फायनल आन्सर आले शोधायला लावायचं नाही, जे तुम्ही आन्सर काढले त्याला ब्रॅकेट करायचं, म्हणजे पहिल्यांदा नजर तिथं जाते. सो dy/d थीटा काढला, dx/d थीटा काढला. आपल्याकडे फॉर्म्युला आहे. सो वी नो दॅट व्हॉट इज dy/dx? इट इज dy/d थीटा अपॉन dx/d थीटा. सो what is dy/dx? So what is dy/d theta? It is -3 cot square theta cosec square theta upon dx/d theta -2 इथं cosec square theta into cot theta. पहिल्यांदा dy/d थीटा, त्यानंतर dx/d थीटा. सो व्हॉट इज dy/dx? बघा मायनसला मायनस कॅन्सल. काय काय कॅन्सल होतं? कोसेक स्क्वेअरला कोसेक स्क्वेअर कॅन्सल, एक कॉटला एक कॉट कॅन्सल. म्हणून मी म्हणलं डायरेक्ट इथं व्हॅल्यूज ठेवायची, गडबड करायची नाही. सो काय आलं? 3/2 कॉट थीटा. आता नुसतं dy/dx काढा म्हटलं असतं तर हे तुमचं फायनल आन्सर होतं, पण त्यांनी ॲट थीटा इज इक्वल टू π/6 म्हटले. मग dy/dx ॲट थीटा इज इक्वल टू π/6 काय येईल बघा? 3/2 कॉट π/6. आता कॉट π/6 कसं काढायचं? तर tan π/6 काढा आणि त्याला उलट करा, इन्व्हर्ट करा. आता tan π/6 किती असतं? 1/√3. त्याला उलट केलं की √3. So what is dy/dx at theta is equal to π/6? It is 3√3 upon.
बघा. ओके, सो हा 3 मार्काचा प्रॉब्लेम असेल आपल्यासाठी. काय काय केलं, dy बाय dx पण काढलं आणि व्हॅल्यू पण पुट केली. पण हे लिहिणं हे मस्ट आहे, कारण हे तुम्ही जर डायरेक्ट इथून हे आलं तर हे कुठून आलं, त्याच्यासाठी हे सांगणं फार महत्त्वाचं असतं. हा फॉर्म्युला लिहिणं फार महत्त्वाचं आहे. ओके, बघूया आणखीन अशाच टाईपचे काही एक्झाम्पल्स. सो सपोज आय हॅव x इज इक्वल टू I have t square plus t plus 1 and y is equal to sin pi t by 2 plus cos pi t by 2 at t is equal to 1 असं त्यांनी सांगितलं आपल्याला. ओके, इथं t इज इक्वल टू कुठल्या पॉईंटला फाइंड करायचं आहे, 1 ला. सो सोल्युशनमध्ये काही चेंज नाही. पहिल्यांदा आपण dx बाय dt काढणार आता, कारण ह्या ठिकाणी आपला पॅरामीटर कोण आहे, t. मग पहिल्यांदा dx बाय dt काढायचा, त्यानंतर dy बाय dt काढायचा आणि त्यानंतर dy बाय dx काढून त्या ठिकाणी t ची व्हॅल्यू किती पुट करायची, 1 पुट करायची. बघा मग व्यवस्थित. सो सोल्युशन. So consider x is equal to t square plus t plus 1. So differentiate with respect to t. So dx over dt is 2t plus 1. 1 चा डेरिव्हेटिव्ह 0. मी असंच ठेवतो. Also, what is y? It is sin pi t by 2 plus cos pi t by 2. So again, differentiate with respect to t. So I have dy by dt is sin चा डेरिव्हेटिव्ह cos pi t by 2 into d by dt of pi t by 2, राईट, कारण इथं नुसतं t नाही आहे. आणि कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन पाय टी बाय 2 इंटू d by dt of pi t by 2. So what I get? What is the dy by dt? So dy by dt is डेरिव्हेटिव्ह घेता इथं पाय टी बाय 2 चा पाय बाय 2 जे मी आधी लिहितो. सो पाय बाय 2 कॉस पाय टी बाय 2. इथं आपण पाय टी बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह पाय बाय 2, सो ते मी आधी लिहितो मायनस पाय बाय 2 साइन पाय टी बाय 2. आणखीन एखादी स्टेप वाढवायची असेल तर काय करू शकतो आपण, यू कॅन टेक पाय बाय 2 आउटसाइड. So I will take pi by 2 common. So dy by dt is pi by 2 into cos pi t by 2 minus sin pi t by 2. So this is my dy by dx. Sorry, dy by dt. Now I have to find dy by dx. So we know that dy over dx is dy over dt upon dx over dt. So dy over dx is, what is dy over dt? Pi by 2 into bracket cos pi t by 2 minus sin pi t by 2 over dx by dt 2t plus 1. t ची व्हॅल्यू पुट करा. सो दॅट इम्प्लाइज, what is dy by dx at t is equal to 1?
सो टी इज इक्वल टू 1 व्हॅल्यू टाकूया. सो टी इज इक्वल टू 1 व्हॅल्यू टाकल्यावर काय येईल बघा, पाय बाय 2 इंटू ब्रॅकेट कॉस पाय बाय 2 मायनस साइन पाय बाय 2 ओव्हर 2 + 1. So that implies what is dy over dx at t is equal to 1, that is pi by 2 into bracket cos pi by 2 0 minus sin pi by 2 1 over 3. इथं 0 minus 1 minus 1, so minus pi by 2 over 3. So what is dy over dx at t is equal to 1? It is minus pi by 6. सो अशा पद्धतीनं आपण dy बाय dx काढणार. म्हणजे मी आधीचे एक्झाम्पल्स घेतले होते त्याच्यामध्ये काही ठिकाणी दोन्ही अल्जेब्राईक होते, एका दोन्ही ट्रिग्नॉमेट्रिक होते. आता ह्या प्रॉब्लेममध्ये एक अल्जेब्राईक आहे, एक ट्रिग्नॉमेट्रिक आहे. म्हणजे सगळे व्हेरिएशन्स आहेत आपल्याकडं. ओके, सुरुवातीला घेतले मी दोन्ही अल्जेब्राईक, त्यानंतर घेतले मी दोन्ही ट्रिग्नॉमेट्रिक, परत मी घेतलं ट्रिग्नॉमेट्रिकच्या पॉवर पण दोन्ही, आणि आता काय घेतलं मी, एक पॅरामेट्रिक एक ट्रिग्नॉमेट्रिक. ओके, आणखीन काही व्हेरिएशन्स आहे त्याच्यामध्ये ते पण बघू. ओके, सो आज ह्या सेशनमध्ये आपण इथे थांबूया. नेक्स्ट सेशनला एक्सरसाइज 1.2 मधले 1.4 मधले जे काय राहिलेले क्वेश्चन्स असतील, ह्याच्यामध्ये अजून काही व्हेरिएशन्स असतील ते आपण नेक्स्ट सेशनला कंटिन्यू करू. ओके, थँक्यू.